नमस्कार मंडळी, आईच्या पाहुणचारमध्ये मी आपलं स्वागत करते। मंडळी, आपण नेहमी बेसन पिठाचा ढोकळा करतो, पण आज आपण इथे मक्याच्या पिठाचा ढोकळा कसा करायचा ते पाहणार आहोत। यासाठी आपण प्रथम वाटण करून घेऊ। 3 मिरच्या, 5-6 लसूण पाकळ्या, कोथिंबीर मिक्सर जार मध्ये घालून बारीक वाटून घ्यायची। एका बाउल मध्ये 1 वाटी मक्याचे पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचे। त्यात 2.5 वाटी ताक किंवा आवश्यकतेनुसार ताक घालायचे। आता हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचे। मंडळी, मी तुम्हाला आठवण करू इच्छिते की तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। याप्रमाणे हे पीठ छान एकजीव करून घ्यायचे। यात पिठाची अजिबात गुठळी राहता कामा नये। आता या बॅटर मध्ये मिरचीचे वाटण घालायचे। चवीनुसार मीठ घालायचे। पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद घालायची। आता पुन्हा एकदा हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे। कुकरच्या डब्याला तेलाचा हात लावून घ्यायचा। आता या बॅटर मध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा। बॅटर छान मिक्स करून या डब्यात तयार केलेले बॅटर घालायचे। मंडळी, तुम्हाला माझ्याकडून कोणत्या शाकाहारी रेसिपी पाहावयास आवडेल हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा। कुकर मध्ये तळाशी 1 ग्लास पाणी घालून त्यावर हा बॅटरचा डबा ठेवून कुकरचे झाकण लावून त्या झाकणाची शिट्टी काढायची। आता हा ढोकळा 15 मिनिटे छान वाफवून घ्यायचा। ढोकळा वाफवून होईपर्यंत फोडणीची तयारी करू। कढीपत्ता धुवून पुसून घ्यायचा। 2 हिरव्या मिरच्या, 2 लाल मिरच्या चिरून घ्यायच्या। मंडळी, माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील। कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, पाव चमचा हिंग घालायचा। कढीपत्ता, मिरच्या घालायच्या। पाव चमचा हळद घालायची। फोडणी छान परतून त्यात अर्धा ग्लास पाणी घालायचे। 1 चमचा साखर घालून गॅस बंद करून घ्यायचा। आता वाफवलेला ढोकळा कुकर मधून काढून घ्यायचा। आता हा ढोकळा थंड झाल्यावर त्याच्या कडा सुरीने सोडून घ्यायच्या। कुकरच्या डब्यावर डिश झाकून हा डबा या डिश मध्ये पालथा घालून हाताने थपथपून घ्यायचा। आता या ढोकळ्यावर पुन्हा डिश ठेवून हा ढोकळा पलटून घ्यायचा। आता हा ढोकळा चौकोनी आकारात कापून घ्यायचा। पहा मंडळी, ढोकळा खूप छान जाळीदार झाला आहे। आता या ढोकळ्यावर तयार केलेली फोडणी घालायची। ही सर्व फोडणी ढोकळ्यावर सर्व बाजूने छान पसरून घ्यायची। फोडणीत पाणी घातल्यामुळे हा ढोकळा छान फुलून येतो। तसेच साखर घातल्यामुळे ढोकळ्याला छान आंबट गोड चव येते। वरून कोथिंबीर घालायची। आवडत असल्यास ओले खोबरे घालायचे। मक्याच्या पिठाचा ढोकळा तयार आहे। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। मंडळी, पुन्हा भेटू एका नवीन रेसिपी सहित। तोपर्यंत धन्यवाद।